हॅलो हॅलो. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान सामना होतोय एकता बी वर्सेस ढाकणे. बघायला गेलं तर टॉस विन झाला तो एकता बी संघ. दरम्यान त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं आणि आमंत्रित केलंय त्या ढाकणे संघाला. नक्कीच सुरुवात करताना मात्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मी हर्षल पवार. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. विजय सावंत यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. हा आजचा दिवस नक्कीच बघायला गेला या आजच्या दिवसाचं सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान सूर्योदय बघायला गेला तर 6:23 सूर्यास्त झाला आणि हा दिवस उजडला. दरम्यान या आजच्या दिवसामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि हॅपी न्यू इयर. हे वर्ष सर्वांना समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, सुख शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. दरम्यान मैदानाकडे जाताना हा सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान सामना रंगतोय तो एकदा बी वर्सेस ढाकणे. दोन्ही तुल्यबल संघ. नक्कीच बघायला गेला आतापर्यंत 2 सामने खेळवले गेले. कोणाला अपयश आलं कोणाला यश आलं. एक क्रिकेट आहे इथे. ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा 2 बाजू असतात, एक यश एक अपयश. दरम्यान क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे एकता बी संघाचं. वैयक्तिक पाला आणि संघासाठी पाला षटक घेऊन येताना एकता बी संघाकडनं भास्कर. स्ट्राइक एंड वरती ढाकणे संघाकडनं किरण. बघूया सामन्याला सुरुवात होत आहे. षटकातील हा पहिला चेंडू किरण साडे. ओ सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. मला पटली केली मी फिरवा फिरो तिला केली मी फिरवा फिरो झाल्यात गावली सोनेरी मासली झालो इथं मी हिरो आता झालो. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फटका बघायला बघला पहिल्या चेंडू वरती किरण याच्या रूपानं. नक्कीच गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख चेंडू. नक्कीच पहिला चेंडू बघायला गेला तर चौकार लगावला होता. आता मात्र थोडस सुरेख लेंथ मध्ये गोलंदाजी करताना सुरेख लेंथ होती लाईन होती. सीधा चेंडू मात्र टप्पा पडणं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतंय. अतिशय सुरेख यष्टीरक्षण सुद्धा बघायला भेटतंय. दरम्यान बबलू यांच्या रूपानं एक सुरेख षटक हाताळलं जात आहे. नक्कीच याच साठी त्याला बोलावलं गेलं होतं. बघूया दरम्यान पुढील चेंडू. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा बीट होताना फलंदाज एक मोठा प्रहार मारल्यानंतर मात्र थोडस कमबॅक करताना हा गोलंदाज भास्कर. नक्कीच आपल्या या क्रिकेट नगरीमध्ये या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानामध्ये मात्र थोडस स्वतःला सिद्ध करत असताना हा गोलंदाज भास्कर. बघूया दरम्यान पुढील चेंडू किरण साडे. ओ पुन्हा सुरेख चेंडू होता. नक्कीच इथे एज लागली होती परंतु सुंदर असं यष्टीरक्षण बघायला भेटतंय. दरम्यान बबलू याच्या रूपानं कोणीही इथे धाव नाही. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. स्कोरबोर्ड थोडस थांबवला गेलाय. धावसंख्या आहे ती 4 धावा.
बघूया षटकातील हा पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे तर स्ट्रेट खेळ काढलेला हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण मात्र होतं विजयाच्या रूपानं. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. नक्कीच इथे एक धाव मिळते. या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 5 धावा. नक्कीच क्षेत्र कोणतंही असू द्या कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नसतो. म्हणून इथे तुम्हाला कष्ट करावे लागतील जर विजय मिळवायचा असेल तर. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख चेंडू होता परंतु डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. सॉरी चेंडू एसटीच्या वरनं गेला आणि इथे हंपरचा डिसिजन येत आहे. एक धाव. नक्कीच सुरेख क्रिकेट खेळलं जात आहे. बघायला गेलं तर पहिला चेंडू होता मोठा प्रहार बघायला भेटला होता. मोठा प्रहार बघायला गेला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. मात्र थोडंसं कमबॅक केलं त्या भास्करनं आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 5-6 धावा. दरम्यान वैयक्तिक पाला संघासाठी दुसरा षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर मनोज. या षटकातील हा पहिला चेंडू. बघूया किरण साडे शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच तिथे भिडकावला गेला चेंडू गगन मध्ये असताना आता मात्र थोडासा मिसफील्ड होत आहे. झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु अपयश आलं त्या यष्टीरक्षकाला. एक सुंदर प्रयत्न होता. नक्कीच झेल सोडला गेला आणि त्याचं रूपांतर झालं मात्र या 2 धावामध्ये. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8 धावा. या षटकातील पुढील चेंडू. बघूया किरण साडे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. नक्कीच इथे चोरटी धाव म्हणावी लागेल आणि इथे एका धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 9 धावा. नक्कीच इथे सुरेख आयोजन नियोजन केलं जात आहे या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या रूपानं. या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धाच म्हणजे KPL अर्थात कसारा प्रीमियर लीग. या कसारा प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू हाताळला गेला. नक्कीच इथे डॉट चेंडू होत आहे. दरम्यान पुढील चेंडू. किशोर साडे पुन्हा एकदा संधी निर्माण केली गोलंदाजाने आणि इथे सुरेख झेल टिपला जातोय. धन्यवाद डीजे. नक्कीच सुरेख संधी निर्माण केली त्या गोलंदाजाने मनोज याने आणि अतिशय सुरेख झेल टिपला त्या सागर याने. एक नक्कीच इथं पाहायला बघत येत आहे आपल्याला एक मोठं संघर्ष रंगताना. एकता बी वर्सेस ढाकणे. दरम्यान पहिला झटका बसला त्या ढाकणे संघाला आणि किशोर बॅक टू द पॅव्हेलियन. आणि किशोर यांची जागा भरून काढेल. किशोर सुंदर गोलंदाजीचा नमुना बघायला भेटतोय दरम्यान एकता बी संघाकडनं. दरम्यान पुढील चेंडू. किरण साडी. ओ सुरेख फटका येतोय इथे. नक्कीच चेंडू कव्हर कडनं डीप कव्हर कडे जाताना चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. दरम्यान या 4 धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 13 धावा.
स्लॉगचं षटक असताना बघूया या षटकातील हा शेवटचा चेंडू किरण साडी. ओ सुरेख फटका, परंतु त्या फटक्यावरती मात्र झटका बसतोय आणि किरण बॅक टू द पॅव्हेलियन. हा मनपण साडी चोलीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय गो तुझ्या जत्रेला लोक जरी नाचतात गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोलीचा माझे धन्यवाद विराईला. डीजे. धन्यवाद डीजे. एक सुरेख गोलंदाजी बघायला भेटते एकता बी संघाकडनं. दरम्यान पहिलं षटक बघायला गेलं तर भास्कर यांनी हाताळलं होतं. दरम्यान केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं होतं ते मनोज यानं 7 धावा खर्च केल्या त्या मनोज याने. एक सुरेख गोलंदाजी बघायला भेटतंय या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानामध्ये. एक दांडगा अनुभव असेल त्यांना. नक्कीच 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती धावसंख्या आहे ती 13 धावा. एक टर्निंग पॉइंटचं षटक म्हटलं जातं. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना संदीप. या षटकातील पहिला चेंडू किशोर साडी. बघूया शॉर्ट पिच चेंडू आहे नक्कीच इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही गलती करत नाही. धन्यवाद डीजे तुषार. एक सुंदर गोलंदाजी बघायला भेटते. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका बसला त्या ढाकणे संघाला किशोर याच्या रूपानं आणि पहिला सफलता मिळते त्या संदीपला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच सुरेख षटकाची सुरुवात होत आहे. बघूया षटकातील हा दुसरा चेंडू सायनस साडी. ओ सुरेख चेंडू हाताळला जातोय. चेंडू सिद्धा टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले. या षटकातील एकही धाव नाही दिली त्या संदीप याने. एक सुरेख गोलंदाजीचा नमुना बघायला भेटतोय. दरम्यान एकता बी संघाकडनं. दरम्यान षटकातील हा पुढील चेंडू. ओ सुरेख फटकार नक्कीच इथे भिडकावला गेलाय. चेंडू जातो मात्र डिक्लेअर झोन कडे. पंचांचा इशारा येतोय 1 धाव. या एका धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 14 धावा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर मात्र अशा प्रकारे मात करायची की जिंकलं तरी इतिहासच आणि हारलं जरी तरी इतिहासच घडला पाहिजे. नक्कीच क्रिकेट म्हणजे काय बघायला गेलं तर एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा दिली जात नाही आणि एका चेंडूमध्ये जर 6 धावा लागल्या तरी 6 धावा सुद्धा दिल्या जातात. हेच बघणं म्हणजे क्रिकेट असतं.
दरम्यान पुढील चेंडू रवी साडी. हो, सुरेख चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. कोणताही मोठा फटका मारून देत नाही फलंदाजाला. चेंडू झाले 4. अजूनही या षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक. बघूया. दरम्यान पुढील चेंडू रवी साडी. आता मात्र थोडस लेंथ भरकटताना हा गोलंदाज डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा तर यस, इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. नक्कीच एका अतिरिक्त धावानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 15 धावा. बघा पुण्याचा गोलंदाज सज्ज होताना. या षटकातील पुढील चेंडू नक्कीच लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडूला नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्टली हिट होत आहे आणि फक्त इथे आता पंचांचं डिसिजन येत आहे. यस, आउट आउट आउट. रायगड जिल्हा छानी गाजविला 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 रायगड जिल्हा. माझ्या अलिबागचा गुलाब किल्ला, माझ्या अलिबागचा गुलाब किल्ला, माझ्या अलिबागचा गुलाब किल्ला, माझ्या अलिबागचा गुलाब किल्ला. धन्यवाद डीजे. नक्कीच सुरेख गोलंदाजी बघायला भेटली. तसं क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख बघायला भेटत आहे. दरम्यान एकता बी संघाकडनं एक कोणतीही गलती करत नाही एकता बी संघ. नक्कीच मोठा संघर्ष करताना आणि ज्याचा संघर्ष मोठा असेल तोच विन होतो या क्रिकेटमध्ये. एकता बी संघाचे माजी खेळाडू प्रकाश भारमल आणि बाळा रोंगटे यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडूला नक्कीच इथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. सुरेख फेकी सुद्धा होते. मात्र तोपर्यंत फलंदाजाने मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 17 धावा. एक जेव्हा सामना 5 किंवा 6 षटकांचा खेळवला जातो आणि टर्निंग पॉइंट म्हणून जे षटक म्हटलं जातं, तिसरं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं. दरम्यान संदीप याच्या रूपानं केवळ 4 धावा खर्च केल्या. तर संदीप यानं एक सुरेख गोलंदाजीचा नमुना बघायला भेटला या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानामध्ये. एक स्वतःला सिद्ध करत असताना हा संदीप आम्ही बघितलं जेव्हा नॉकआउटचे सामने सुद्धा होते. एक सुंदर परफॉर्मन्स केला होता त्याने. तोच परफॉर्मन्स दाखवताना हा गोलंदाज संदीप. दरम्यान पहिला चेंडू सुरेख फटका येतो लेग साइडच्या दिशेने. आता मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नात होता क्षेत्ररक्षक, मात्र अपयश येत आहे. फलंदाजाने मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दरम्यान या 2 धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली ती 19 धावा. एक सुरेख प्रयत्न केला होता स्वप्नील यानं. नक्कीच म्हटलं जातं ट्राय ट्राय बट डोंट क्राय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू नक्कीच सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र धावताना थोडस मिसफील्ड होत आहे. नक्कीच त्याचं रूपांतर मात्र होतं इथे 2 धावामध्ये. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या झाली ती 21 धावा. पुण्याच्या एकदा या कसारा क्रिकेट असोसिएशनच्या रूपानं सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच आम्हाला लाभलेले आमचे GTC लाईव्ह सर्व प्रेक्षक यांचं सुद्धा पुण्याचे एकदा हार्दिक स्वागत. दरम्यान षटकातील हा तिसरा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडू नक्कीच इथे सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहे. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 23 धावा.
नक्कीच आता मात्र थोडस ढाकणा संघाला थोडस मोठा प्रहार करावा लागेल. दरम्यान सुरेखी चेंडू हाताळला जातोय. एका धावावर समाधान मानावं लागतंय त्या ढाकणे संघाला. त्या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 24 धावा. नक्कीच फलंदाजांना सांगितलं असेल कर्णधाराने बूंद बूंद से सागर बनता है आणि असंच काही फलंदाज करताना एकनाथजी डगळे साहेब यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू सुरेख चेंडू हाताळला जातोय आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन कडे. फलंदाजाला तर समजलाच नाही, सुद्धा यष्टीरक्षकाला सुद्धा समजला नाही आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. एक धाव मिळतंय. या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 25 धावा. चार षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 25 धावा. नक्कीच लेग साइडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट कडे. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय विजय याच्या रूपानं. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. गुड रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 27 धावा. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 27 धावा. नक्कीच इथे 2 मिनिटाचा डिंग ब्रेक्स होईल. डीजे तुषार. धन्यवाद डीजे. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील. स्ट्राइक एंड वरती शिवा. या षटकातील पहिला चेंडू सुरेख फटका येतोय. नक्कीच चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला भेटला. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 29 धावा. दरम्यान पुढील चेंडू
ओ हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू नक्कीच इथे पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावावर समाधान मानावं लागतं त्या ढाकणे संघाला. दरम्यान एका धावानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली ती 30 धावा. सुरेख गोलंदाजी नक्कीच या षटकातील हा पुढील चेंडू. ओ शॉर्ट पिच चेंडू होता नक्कीच इथे. आता मात्र झटका बसतो त्या ढाकणे संघाला. एक सुंदर यष्टिरक्षण बघायला भेटतंय. दरम्यान बबलू याच्या रूपानं दरम्यान शिवा यांची जागा भरून काढेल दिनेश. सॉरी सायनाथ यांची जागा भरून काढेल दिनेश. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. नक्कीच मोठा संघर्ष करताना हा संघ एक तबी संघ कोणतेही मोठे फटके मारू देत नाही. दरम्यान षटकातील हा पुढील चेंडू दिनेश साडे स्लोअर डिलिव्हरीने टाकला होता हा चेंडू. नक्कीच संधी निर्माण केली आणि इथे मात्र पुन्हा एकदा झटका बसतोय. दाड उघडा देव गाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी गर्ग येतय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली, माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. बॅक टू बॅक दुसरा विकेट फेकला जात आहे. and शिवा back to the pavilion. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया एक सुरेख गोलंदाजी केली जाते. सुरुवात नक्कीच सुरेख होती परंतु मात्र नंतर थोडस ढासळला गेला संघ ढाकणा. दरम्यान पुढील चेंडू सुरेख लेंथने टाकला होता चेंडू. इथे कोणताही मोठा फटका मारू देत नाही गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू दिनेश साडी. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. या 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय त्या एकता बी संघापुढे. शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी
30 धावा आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय त्या एकता बी संघापुढे. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार तसेच खर्डी एमसी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान नाणेफेकी होत आहे. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आणि खर्डी एमसी संघाचा कर्णधार. एक बघायला गेलं तर थोडस मापक आव्हान असेल. नक्कीच सुरेख गोलंदाजी केली आणि केवळ 31 धावा करू दिल्या त्या ढाकणे संघाला. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ढाकणे संघाकडनं. एक वेगळी रणनीती आखावी लागेल ढाकणे संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. नक्कीच ज्याचा संघर्ष मोठा असतो तोच या क्रिकेटमध्ये टिकला जातो, तोच या क्रिकेटमध्ये विजय मिळवला जातो. एक मोठं सामर्थ्य, एक मोठा संघर्ष, एक मोठं स्ट्रगल करावं लागेल. बघूया वैयक्तिक पाला आणि संघासाठी पाला षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिनेश. या षटकातील पाला चेंडू विजय साठी बघूया. नक्की शॉर्ट पिच चेंडू होता, सुरेख लेंथ होती, लाईन होती आणि सीधा चेंडू मात्र डप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक सुरेख सुरुवात करून देताना हा गोलंदाज दिनेश स्वतःला मात्र सिद्ध करताना या मैदानामध्ये अतिशय सुरेख षटक हाताळताना बघूया. दरम्यान पुढील चेंडू सुरेख फटका येतोय, लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय. डिस्क्वेअर लेगला नक्कीच इथे सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र एका धाव समाधान मानावं लागतंय त्या एकता बी संघाला. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाली. दरम्यान स्ट्राईक एंड वरती जाताना सागर. या षटकातील तिसरा चेंडू सागर साठी. सुरेख खेळून काढलेला हा चेंडू. नक्कीच मात्र थोडस क्षेत्ररक्षण मात्र खराब होत आहे. चेंडू जात आहे डीप कव्हरला आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. हे क्रिकेट आहे, इथे चुकीला माफी नसते. दरम्यान पुढील चेंडू सुरेख चेंडू होता नक्कीच इथे. आता मात्र चोरटी धाव म्हणावी लागेल. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 6 धावा. थोडस मिसफील्ड झालं होतं गेल्या चेंडूवरती आणि त्याचं रूपांतर झालं ते 4 धावामध्ये. दरम्यान पुढील चेंडू सुरेख फटका येतोय. स्ट्रेट ड्राइव्ह केलेला हा चेंडू. नक्कीच चेंडू वन बाय सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच बघायला गेलं तर थोडस लक्ष छोट आहे आणि सुंदर फलंदाजी करताना विजय. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती 10 धावा. एक सुरेख सुरुवात एकता बी संघाची. एमसी संघाचा कर्णधार तसेच डोंगरीपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. नक्कीच 32 धावांचा टार्गेट पार करताना हा एकता बी संघ एका षटकामध्ये 12 धावा गोळा केल्या. दरम्यान पहिला चेंडू किशोर यांचा. आता मात्र संधी निर्माण केली आणि इथे पहिल्याच चेंडूवरती झटका बसतोय त्या एकता बी संघाला.
DJ Sangram in the mix. Mix. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सफलता मिळतात त्या किशोरला. बडी मछली जाल में फंस गई. दरम्यान पुढील चेंडू. सुरेख लेंथ होती, लाईन होती आणि इथे मात्र अपील होताना आणि फलंदाज जवानी पटरी पे एज लागून जातोय चेंडू आणि इथे आई जवानी पटरी पे पावला लाइन मारने का नहीं क्यों मारने का नहीं अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साले पावरफुल अरे होगी तेरी दाढ़ी गुल मेरा साले पावरफुल मना तो हो गया सोना मन गया आई जवानी पटरी पे धन्यवाद डीजे. पावला लाइन दरम्यान बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय त्या एकता बी संघाला विजयाच्या रूपानं. नक्कीच सुरेख गोलंदाजी किशोर याच्या रूपानं. नक्कीच जर विजय मिळवायचा असेल तर यापुढे खूप मोठा संघर्ष करावा लागेल. नक्कीच 2 सफलता मिळाल्या. दरम्यान पुढील चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू नक्कीच इथे लॉंग ऑफला येतोय चेंडू मात्र सीमारेषा पार चौका. आणि इथे मात्र सर्व प्रेक्षकांचे मन जिंकताना आमचे डीजे मास्टर तुषार. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा अपील होताना आता मात्र फेटाळून लावताय आमचे तटस्थ पंच. नक्कीच धावसंख्या स्थिरावत आहे. धावसंख्या आहे ती 14 धावा. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नक्कीच इथे पुरेपूर प्रयत्न केला जातोय ढाकणे संघाकडनं. एक मोठा संघर्ष केला जातोय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. दरम्यान धावसंख्या आहे ती 15 धावा. नक्कीच पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. आता मात्र सुरेख गोलंदाजी करताना हा किशोर. दरम्यान पुढील चेंडू. सुरेख फटका येतोय. नक्कीच इथे चेंडू मात्र जात आहे डिग्लर झोन कडे. 2 धावा मिळत आहे. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 17 धावा. एमसी संघाचा कर्णधार आणि डोंगरीपाडा संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नाणेफेकी होत आहे. दरम्यान 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 17 धावा. दरम्यान पुढील सामन्याचं नाणेफेकी करताना आमचे परम मित्र आमचे भाऊबंद प्रशांत पवार, सुशांत पवार आणि इथे डोंगरीपाडा टॉस विन होत आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा स्वीकारलाय. नक्कीच इथे दुसरा सामना बघायला भेटेल. एमसीसी खर्डी वर्सेस डोंगरीपाडा. दरम्यान टॉस विन झाला तो डोंगरीपाडा संघ. नक्कीच बघायला गेला तर एक अपयश आलं होतं डोंगरीपाडा संघाला. दरम्यान आता त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल ते आपण जाणून घेऊया. दरम्यान त्यांचं संघ नायक असेल राहुल यांना विचारलं जातं की आता काय कराल तुम्ही. नक्कीच रणनीती काय असेल तुमची
आणि तुम्हाला काय वाटते काय रणनीती असेल आता? मी डोंगरीपाड्याचे कर्णधार यांना विनंती करतो का आपली रणनीती काय राहील. हा जो सामना आहे तो 6 षटकांचा राहील, परंतु ह्या 6 षटकां माफ करा 5 षटकांचा राहील आणि या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त आपण किती धावा MCC खर्डी या संघाला चेसिंगसाठी द्याल आणि आपली रणनीती काय राहील याचं थोडक्यात आपण आम्हाला सांगावं. धावा 60 पर्यंत असतील MCC संघा पुढे. हां ठीक आहे. खर्डी MCC हा यांना प्रथमतः आम्ही त्यांनी आता ते टॉस लॉस झालेले आहेत, मात्र त्यांनी क्षेत्ररक्षण आता त्यांचा भार स्वीकारणार आहेत. तर खर्डीचे जे कर्णधार आहेत मी त्यांना विचारतो का त्यांची स्ट्रॅटेजी काय राहील, त्यांचं रणनीती काय राहील ह्या पुढील सामन्यासाठी, कशा प्रकारे आपण सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहात. डोंगरवाडी पाडा संघ हा खूप मोठा असा संघ आहे. आम्ही प्रयत्न करू त्यांना कमीत कमी धावा द्यायचे आणि त्यांचे प्रथम येणारे 3-4 जे फलंदाज आहेत खूपच सुंदर असे फलंदाजी करतात. त्यांना लवकरात लवकर बाद करून कमीत कमी धावा रोखून आम्ही निश्चित हा सामना विजयी होईल. धन्यवाद वसीम भाई. नक्कीच दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. अजूनही 6 धावांची गरज ते एकता बी संघाला. सुरेख भटकायत लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय, चेंडू जात आहे डीप स्क्वेअर लेगला. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. नक्कीच इथे 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 28 धावा. अजूनही 4 धावांची गरज विजयासाठी एकता बी संघाला. सुरेख भटकायत पुन्हा एकदा चेंडू मात्र जात आहे डीप कव्हरला. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे दिनेशाच्या रूपानं आणि इथे मात्र संधी होती